होते सुरुवात सरपंच चषक. पहिला बॉल ऑन साइडला केलाय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वॉर्डन कॅच. खेळाडू क्रमांक पहिल्या बॉलवरती बाद. विकेटच्या हॅट्रिकसाठी गणेशजी शिवलकर यांच्या मार्फत तब्बल 1000 रुपयांचं बक्षीस. विकेट हॅट्रिकसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. रामाजी नागती साहेब यांच्या माध्यमातून या विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय गोलंदाज सुशील साठी. पहिल्या बॉलवरती त्याने सफलता येथे प्राप्त केली आहे. पहिल्या चेंडूवरती आपण आल्याची जाणीव करून दिली आणि अगदी प्रतिस्पर्धी संघाच्या गोत्यामध्ये अगदी आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं विचार करण्यासाठी भाग पाडला असंच म्हणावं लागेल. एक चिंतेचं वातावरण निर्माण केलंय. कारण आपण पाहिलं ना तर सनी 11 वर्षे संघ त्या पद्धतीने खेळत असताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. अक्षरशः धाबा आणि धावांची लयलूट करणारा संघ पहिल्या बॉलवरती पहिला खेळाडू बाद झालेला पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश पाटील दाखवत असताना पाहायला मिळतोय. पाटलांचा बोलबाला राहिलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहिल्यानंतर महाराष्ट्रभर चर्चेचं असणारे नाव पाटील. कारण आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील जिथे भारताच्या आपण पाहिलं तर जिथे महत्वाचं पद भूषवत असताना राष्ट्रपती पद भूषवत असताना त्यांना आपण पाहिलं. त्याच वेळेला पाटील हे नाव, कारण श्रीलंका पाटील ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला RCBच्या माध्यमातून आणि म्हणून की काय श्रीलंका पाटीलचंही नाव तितकंच चर्चेत राहिलं. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर एक नाव पाटील हे देखील चर्चेचा विषय आहे. कारण सबसे कातिल मी तर म्हणेन यश पाटील. चांगली बॅटिंग त्याने नेहमीच केली आहे. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळालाय. सुशीलला यश मिळालं पहिल्या बॉलवरती, परंतु दुसरा बॉल अवांतरात आलाय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला दुसऱ्याच बॉलवरती धमाका. रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. गोलंदाजाला प्रेशर मध्ये आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय. पुढचा चेंडू आणखीन एक ऑन साइडला लांब लचक, उंची जास्त आहे, लांबी तितकीशी प्राप्त होईल का? क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या. 2 थिअरीचा प्रयत्न इथे हाणून काढलाय क्षेत्ररक्षकाने. धावा मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचले जिथे 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावरती असताना दोन्ही बाजूला चांगल्या रीतीने तुंबळ युद्ध निश्चित पाहायला मिळेल. कारण जिथे आपण पाहिलं ना तर टॉस जिंकल्यानंतर दीपेश 11 भुवनेश्वर या टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा एक धाडसी निर्णय इथे घेण्यात आलाय. फायनलची मॅच सरपंच चषक आपण पाहतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षण खराब झालं होतं, त्याचा फायदा इथे उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक सिंगल मिळाली. पुन्हा एकदा चांगल्या रीतीची फेक झाली. धाव मिळाली. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आहेत. मॅजिकल फिगर्स 10 रन्स ऑन दी बोर्ड. ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आयोजित सरपंच चषक 2024 आपण पाहतोय. दुसरं पर्व. हा बॉल बॅटची आउटसाइड एज घेतली होती. इथे मात्र काय घडतंय? फाईन लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल. तद्वर मात्र घेतली जाणारी एक सिंगल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेने भर पडली. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक रन महत्वाची राहणार आहे. आपण म्हणतो ना राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व फार आहे. एक रन्स फार महत्वाची राहणार आहे. मुलाची राहील. एक धाव तितकीशी महत्वाची असणार. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या पॉट चेंडूवरती 11 धावा आल्यात. खेळाडू बाद झाला होता पहिल्या बॉलवरती. पुढचा बॉल यावेळेला खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय प्रशांत जंगम. चेंडूची फेकी करणार. तद्वर मात्र एक संधी निर्माण झाली होती. दोन्ही बॅटर्सला काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? एक आली दुहेरीचा प्रयत्न. इथे क्रिकेटमध्ये फुटबॉल ही पाहायला मिळाला. पंचांचा डिसिजन काय येतो आपण पाहूया. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. 3 धावा आल्यात बाईकच्या स्वरूपामधून. तिहेरी धावा आल्यात. 3 धावा धावफलकावर.
धावफलकावरती धावा पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 14 धावा धावफलकावरती. एक खेळाडू बाद बॅटिंग करत असताना सनी 11 वर्षे या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. षटकाच्या अंती धावफलकावरती धावा 14 पाहायला मिळाल्या. जिथे फेकाफेक पाहायला मिळाली ना शेवटच्या बॉलवरती तिथे कुठे ना कुठेतरी आलेल्या धावा हे विचार करण्यास भाग पाडू शकतील. धावा आल्या नव्हत्या पहिल्या षटकामध्ये. 3 धावा पळून पूर्ण करण्यात आला. परंतु प्रसंग अवधान क्षेत्ररक्षकानेही दाखवलं. तो चेंडू अडवला नसताना तिथे अजूनही धावा आल्या असत्या. फुटबॉल पाहायला मिळाला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती फुटबॉल हे नेहमीच पाहायला मिळालंय. कारण प्रॅक्टिस सेशनमध्ये अनेक भारतीय खेळाडूंना आपण फुटबॉल खेळतानाही पाहिलं. अनेक खेळाडू इंजर्ड होतात. मैदानाच्या आतमध्ये हर्ष गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडमध्ये यश पाटीलला आपण पाहतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. हात खोलावा लागेल. दमखम दाखवावा लागेल. या मॅचच्या दरम्यान मोठी फटकेबाजी करणं गरजेचं असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. आता डीप मिड विकेट तैनात करण्यात आला. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल हर्ष. कोला टाकला उजव्याशीच्या बाहेर. दूर ठेवला. जाणीवपूर्वक करण्यात येणारी गोलंदाजी. अवांतर धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळाली आहे. वाईट बॉल आलाय. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 15 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये यश पाटील. एक षटकार. एक डबलचा दुहेरीचा स्ट्रोक. त्यानंतर एक सिंगल. एक तिहेरीचा फटका. अशा रीतीने त्याच्या बॅटमधून एकंदरीत धावा धावफलकावरती आल्यात. त्या 12 हेलिकॉप्टर ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अद्भुत अविश्वसनीय षटकार. एकवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. फॅन्टास्टिक बॅटिंग बाय यश पाटील. अफलातून स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड हेलिकॉप्टर. क्रिकेटमध्ये हा फटका दिला संतोष पालने. त्याला एक नवीन आयाम दिला महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमध्ये. आणि हल्लीच्या घडीमध्ये आपण पाहिलं ना तर जास्तीचे आविष्कारांचे स्ट्रोक खेळले जातात. आणि त्यापैकी एक हा आविष्कारांचा स्ट्रोक पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड खेळलेला हा षटकार. यश पाटीलने आपली उपयुक्तता संघासाठी किती आहे ना ती इथे दाखवली आहे. की मोना तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर होत्याचं नव्हतं करू शकतो. त्याच्याकडे तितकासा दमखम आहे. चांगल्या रीतीने बॅटिंग करण्यासाठी तो नेहमी जाणला जातो. परंतु यश पाटील आणि टीम जर जाणीवपूर्वक आपण अंधार करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही खेळाडू वृत्ती नाहीये. ही खेळाडू वृत्ती नाहीये. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 21 आहेत. 21 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोला टाकला. फ्रंट फुटला ड्राईव्ह केलं. इथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी एक सिंगल इथे मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना धावफलकावरती धावा आपण जिथे 22 पाहतोय. 22 रन्स ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहे. 22 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. धावा चालू आहे. स्कोरबोर्ड चांगल्या रीतीने धावतोय अगदी वेगाने. पुढचा बॉल. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली होती. भ्रमामध्ये टाकलं. फलंदाजाचा टान्स पाहिला तदनंतर आपल्याला एकच गोष्ट कळून आली की डॉमिनेट केलं. कमी गतीने बॉल टाकला. फिंगर रोल केली होती. आणि अनेक प्रश्नांचं भडीमार हा फलंदाजाच्या मनामध्ये पाहायला मिळाला होता. सिद्धेशच्या एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. हर्ष उजव्याशीच्या बाहेर. बॅट तर वेगाने फिरवली. दान पट्टा फिरवावा त्या रीतीने बॅट फिरवली आहे. परंतु यशरक्षकाचा भेद चुनीने घेतलाय. डॉट बॉल आलाय. कमी गतीने गोलंदाजी करतोय. फिंगर रोल करतोय. प्रसंग अवधान चांगलं दाखवलंय. सेन्स ऑफ ह्युमर त्याच्याकडे चांगला आहे. आपण अनेक वेळा म्हणतो ना आकाशकडं फोटो काढतो जरूर. परंतु फोटो काढण्यासाठी कॅमेरामध्ये लागते लेन्स. माणसामध्ये असावा लागतो तो सेन्स. हा बॉल देखील खाली राहिला. पहा पुन्हा एकदा प्रसंग अवधान चांगलं दाखवलंय गोलंदाजाने.
आणि याच्यासाठी आपण म्हणतो की सेन्स ऑफ ह्युमर हा नेहमी चांगला असायला हवा. फलंदाजाने कशा रीतीने फलंदाजी करतोय किंबहुना त्याचे कमकुवत आणि ताकदवान दुवे काय आहेत याचा अभ्यास व्हायला हवा. हर्षने प्रथमतः वेगाने गोलंदाजी केली, त्याच्यावरती यश पाटील तुटून पडला आणि तदनंतर कमकुवत दुवे ओळखत असताना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. टप्पा गवसलाय, त्याला सूर गवसलाय. हा बॉल देखील हाफ ट्रॅकर राहिला होता, ऑन साईडला केलं, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे निश्चित मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन इथे कंप्लीट करण्यात येते. धावा मिळतील त्या दोन. षटक संपुष्टात आलं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 12.50च्या धावगतीने 25 धावा धाव फलकावरती आहेत. खेळाडू बाद झाला. एक फायनलची मॅच चालू आहे. सरपंच चषक 2024 पूर्वार्धाचा खेळ. बॅटिंग करतोय. टॉस हरल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सनी 11 वर्षे. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. पण अनेक वेळा म्हणतो ना, आयुष्यामध्ये संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. आणि हा तो संघर्ष आहे जिथे गोलंदाजांना करावा लागणार आहे, फलंदाजांना करावा लागणार धावा गोळा करण्यासाठी. ही फायनलची मॅच आहे. इथे पुन्हा सहजासहजी यश तुम्हाला मिळणार नाहीये. हे दुसरं पर्व आहे. जर दुसरं पर्व आपल्या नावावरती करायचं आहे त्यासाठी गर्व असावा, असं कामगिरी करून दाखवायला लागेल. गोलंदाजीमध्ये तिसरा षटक सुशील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला खुला केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पुढचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक पुन्हा एकदा चुकी होती यश त्यांच्या पाठीमागे. तिथे एक सिंगल येत असताना व्हाईट बॉल आलाय आणि त्यावरती येणारी एक सिंगल. संघाची धावसंख्या व्हाईट +1. अशा धावा मिळतील त्या 2 धाव फलकावरती धावा त्या 27. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 27 रन्स ऑन दी बोर्ड. आपण पाहतो सरपंच चषक ग्रुप ग्रामपंचायत वर्षे यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा या दुसऱ्या पर्वामध्ये आहोत. आणि हे दुसरं पर्व भुवनेश्वर निवी आणि त्याच वेळेला वर्षे आणि निवी ठाकूरवाडी यांनी करावं गर्व. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या दिशेने तेजसच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार. जेथे यशच्या बाटमधून यशला मिळाले यश षटकारानं धावगती पुढे सरकते. हेलिकॉप्टर डाऊन दी ग्राउंड. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव इथे मिळत असताना केवळ 1 मिळेल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. परंतु एकंदरीत यशच्या बॅटिंगचा उल्लेख करायला आला ना, 25 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 25 रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात. धाव फलकावरती आता 34. पुढचा बॉल. यावेळेला बाची लिडिंग एज. कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अगदी सहज स्ट्रेट टू द फिल्डर. खेळाडू क्रमांक 2 बाद. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. आपण अनेक वेळा म्हणतो ना, देव तुमची परिस्थिती कधी बदलत नसतो, त्याला तुमची मनस्थिती पाहिजे असते. मनस्थिती चांगली आहे. सुशीलची विकेट मिळवली आहे. कालच्या दिवशी ड्रीम्स क्रिकेटच्या जर काही इंस्टाग्राम हँडलमध्ये गेलात ना, तर कालच्या दिवशीच्या जास्तीच्या रील ज्या खेळाडूच्या पाहायला मिळाल्यात ना, तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. अफलातून दिवस राहिला होता कालचा. अक्षरशः गाजवला ज्या खेळाडूने. सूरज मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 12 बॉलमध्ये 38 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. रोह्यानगरीमधून 2 रील जास्तीच्या चर्चेच्या विषय राहिल्यात. त्यापैकी एक रील ज्याच्या बॅटमधून धावा आल्या तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सुशील उजव्या शीच्या बाहेर. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती खोला चेंडू कसा टाकावा
किंवा जिथे आपण पाहिलं ना आल्यानंतर बॅटरवरती आपण एक प्रेक्षक रसक रिएक्ट करावं हे चांगल्या रीतीने ज्ञात आहे या गोलंदाजाला. उजव्या एसीच्या बाहेर चेंडू इथे हाताला होता परंतु अवांतर आलाय. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 35 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. 35 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना सनी 11 वर्षे हा फ्रॅकर बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या दर्जाची क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. धाव मिळाली ती केवळ एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना वधारते. 36 धावा फलकावरती आहेत. 36 ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये धावा थांबल्यात असंच म्हणावं लागेल. एक षटकार एक सिंगल आल्या. 2 विकेट इथे प्राप्त केल्यात. 8 धावा खर्च केल्यात. अवांतर 9 धावा अद्याप खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. सुशीलने पुढचा बॉल घेऊन तो सज्ज होतोय. यावेळेला फटका तर चांगला आहे. फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. धावा फलकावरती आहेत परंतु यश पाटील 31 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. या वंदे भारत एक्सप्रेस समोर कोणताही सिग्नल त्याने जुमानलेला नाहीये. कोणत्याही गोलंदाज नावाचा सिग्नल त्याने जुमानलेला नाहीये. यश पाटील हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला जेथे यशरक्षकाचा वेध घेतो. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 43 धावा फलकावरती आहेत. मर्सिडीज एक ब्रँड आहे परंतु पाटील त्याहून एक मोठा ब्रँड आहे आणि तोच पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट आणि परफेक्ट कार्यक्रम केलाय त्याने गोलंदाजांचा. हा बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तेजस कोणती चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू क्रमांक 3 बाद. बाद होत असताना 3रा पाहायला मिळालाय. रेग्युलर इंटरव्हल मध्ये दिलेले हे जे धक्के आहेत ना ते खऱ्या अर्थानं दीपेश 11 भुवनेश्वर या टीमच्या माध्यमातून हे चांगल्या दर्जाची गोलंदाजीचं खऱ्या अर्थाने एक पृथक्करण पाहायला मिळालंय. धाव फलकावरती धाब्यात त्या 43 खेळाडू बाद झालेत. ते 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. मला वाटतं ना की खऱ्या अर्थानं रोहा स्पोर्ट ज्या वेळेला आली ना तेव्हापासून मला वाटतं रोहेकरांना फोटोची काही कमी पडलेली नाहीये. परंतु तुषारजी शिंदे साहेब मला एक नेहमी गोष्ट आवर्जून सांगतात. फोटो काढायला वेळ लागत नाही. इमेज बनवा स्वतःची इमेज आणि ती इमेज जी खऱ्या अर्थानं सरपंच साहेबांनी बनवलेली आहे आणि म्हणून की काय आज त्यांच्या नावाने ही स्पर्धा येते. धावफलकावरती धावा त्या 43 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय तो विनायक. विनायक एक चांगला खेळाडू आहे. हर्ष असेल त्याच वेळेला तेजस असेल. पुढचा बॉल. यावेळेला फटका तर चांगला आडवा बाटने ऑन साइडला. फटक्यामध्ये ताकद ना जाकत षटकार आलाय फलंदाज सूरज मात्रेच्या बॅटमधून. शरीराचं वजन असून चालत नाही तर आपलं वजन मैदानाच्या आतमध्ये किती आहे ना हे महत्वाचा विषय असतो. सूरज मात्रेने नेहमी दाखवून दिल्या. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू यशरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल आलाय. हातभर वळण चेंडूने इथे घेतलंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 49. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळालंय. 4था षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला आडव्या बाटण्या ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. त्याच दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी श्री देवीदास मोपडे साहेब पोलीस निरीक्षक रोहा यांचं आगमन झालं. त्यांचं ग्रामपंचायती वतीनं सहर्ष स्वागत करतोय. सरपंचाच्या साईडला अगदी बसतायत पण मात्र जबरदस्त असं त्यांचं सुद्धा खेळावर क्रीडा क्षेत्रावर प्रेम आहे असे सन्माननीय देवीदासजी मोपडे साहेब
आपला या स्पर्धेदरम्यान यथोचित रूपाने नक्कीच सत्कार केला जाईल. इथे DRS घेण्यात आलाय. DRS कॉल पंथांनी केला. दोन्ही अंपायरचं कौतुक आपण करूयात. कल्पेजी म्हात्रे असतील, त्याच वेळेला नितेजी नरहरी असतील, यांच्या माध्यमातून एक नेहमी चांगलंच कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. DRS घेण्यात आलाय. त्या दरम्यान सन्माननीय रवींद्रजी चाळके साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. आपणास विनंती असेल सन्माननीय जनार्दन पेडवी साहेब, आपण सुद्धा पुढे या. आपला सुद्धा या स्पर्धेदरम्यान यथोचित मान सन्मान केला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. काय निर्णय येतो आपण पाहूयात. डिसिजन पेंडिंग आणि खेळाडू इथे असेल तो बाद. खेळाडू इथे बाद आहे. धावफलकावरती धावा त्या 51 आणि अशा परिस्थितीमध्ये खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. चाळके साहेब आपण या, व्यासपीठावर या. जनार्दनजी पेडवी साहेब आपण सुद्धा या. स्वीक सहाय्यक गुप्तचर यंत्रणेचे आमचे जनार्दन पेडवी साहेब आपण सुद्धा पुढे या. आणि मुपडे साहेबांची स्माईलच सर्व काही सांगून जाते. त्यांचं क्रीडा क्षेत्रावर एवढं आपाप प्रेम आहे की त्यांची छबी मी पहिल्यांदाच बघितलंय की हा माणूस क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणारा माणूस आहे आणि तो रोहायला लाभलाय. आणि नक्कीच तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 51 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बाटन मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल झालेलं पाहायला मिळतोय. 51 रन्स ऑन दी बोर्ड. 51 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती चालू आहे. आपण पाहतोय सरपंच चषक 2024 ग्रुप ग्रामपंचायत वरसे यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. त्या दरम्यान सन्माननीय आमचे मित्र पत्रकार सचिनजी साळुंके यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आपणास विनंती असेल. आणि त्यांच्या सन्मानाचा प्रित्यर्थ आलाय हा दिमागदार षटकार. चार षटकांचा खेळ संपुष्टात आला. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. आपण फायनलची मॅच पाहतोय. सनी इलेव्हन वर्षे विपक्ष दीपेश इलेव्हन भुवनेश्वर या दोन संघांदरम्यानची लढत. दोन गावं एकामेकाच्या विरोधामध्ये खेळतात. स्पर्धा ग्रुप ग्रामपंचायत वर्सेचं आयोजन. भुवनेश्वर, निवी, वर्से आणि निवी ठाकूरवाडी या गावांना एकत्रित करून ग्रुप ग्रामपंचायत ज्यांच्या माध्यमातून आयोजित असणारा सरपंच चषक आपण पाहतोय. आदरणीय माननीय सन्माननीय अमित लक्ष्मण मोहिते साहेब सरपंच. आणि एका ग्रामपंचायतमध्ये 16 संघ खेळतात ही एक महत्वाची बाब आहे. सरपंच साहेब, तुम्ही अजून एक मोठी विजय इथे प्राप्त केलेला आहात. कारण दुसऱ्या पर्वामध्ये सरपंच चषक ही स्पर्धा आली. 16 संघ सहभागी होत असताना पाहायला मिळाल्यात. वळीया मैदानाच्या आतमध्ये शुभचा आणि निर्णायक षटक. श्रवण गोलंदाजी मार्कवरती आलाय. सूरजच्या बाटमधून आडव्या बाटने ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. नो बॉल. त्याच्यावरती आला हा चौकार. सन्माननीय राकेशजी मामुणे साहेब आपण सुद्धा या. आणि आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा. आपणास असेल विनंती. राकेशजी मामुणे आपण या. मामुणे आपण या. डावी एसी सोडून जाणारा हा बॉल पान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी आपण इतकंच म्हणू शकतो की आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसने शेजारी. कारण नो बॉल आला, त्याच्यावरती चौकार आला, पुन्हा वाईड आलाय आणि पुढे फ्री
धावा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. 63 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर, कारण अद्याप या षटकाचा एकही बॉल टाकून झालेला नाहीये. फ्रीचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. खेळाडू बाद नसेल. फ्रीचा बॉल होता, खेळाडू बाद नसणार आहे. आणि अर्थात जिथे आपण पाहिली एक सिंगल आली आहे, संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते एकेरीच्या मदतीने, जिथे 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 64 रन्स ऑन दी बोर्ड. धावा पहा, अगदी धावांची लयलूट होतीये. मुंबईच्या टॅक्सीच्या मीटर जसं धावतो ना, आता धावसंख्या तशी धावू लागली आहे. स्पीड ब्रेकर हवा आहे. पुढचा बॉल, यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला ताकदीने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चितच प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. जणू काय सेल लागला होता धावांचा. इथे गेट 1 बाय 1 फ्रीची जणू ऑफर होती आणि तिची लयलूट करण्यात आली आहे. चांगली बॅटिंग करतोय अक्षय मैदानाच्या आतमध्ये. त्याची पर्सनॅलिटी पहा ना. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, पर्सनॅलिटी पेक्षा इम्पॉर्टंट असते तुमची मेंटॅलिटी, आणि मेंटॅलिटी ही चांगली आहे आणि त्याहूनही त्याची पर्सनॅलिटी चांगली आहे. स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आडवा बॅटने षटकार घेतलेत. ताकदीचा वापर चांगला करतोय. चेंडूच्या मेरिट वरती खेळतोय. धावांची लयलूट होते मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे ती 66 धावा धावफलकावरती आहे. 66 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल श्रवण. यावेळेला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. काय तो फुलर लेनचा बॉल, काय तो फटका, काय तो षटकार. एकदम कार्यक्रम कसं ओके मध्ये. काय षटकार आलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅटमधून. त्याची ताकद चांगली आहे. फटकेबाजी चांगली करतोय. जणू काय आकाशाला बुक्की मारत त्याने षटकार ठोकला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे 72 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेला देखील आडवा बॅटने लांब लचक. हा चेंडू लांब वरचा, सर्वाधिक दूरवरचा आला हा षटकार. प्रत्येक बॉलवरती 7 जन्माचा वैरी म्हणून तुटून पडलाय आणि धावांची लयलूट करतोय अक्षय. संघाची धावसंख्या 78 धावा धावफलकावरती आहेत. अक्षयचा विचार केला ना तर चांगल्या रीतीची बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर करतोय. एकंदरीत त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं ना तर सध्याच्या घडीला 20 धावा धावफलकावरती त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोला टाकला हेलिकॉप्टर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार. वरसेकर खुश असतील. लोअर फुलटॉस बॉल. आणखीन एक चौथ्या बॉलवरती चौथा षटकार. बॅटिंग आवडली असेल ना तर अक्षयसाठी टाळावायला काही हरकत नाहीये. 4 बॉल 4 षटकार त्याच्या बॅट. कॅश प्राइज आलाय. तो आला, तो लढला, जिंकली साऱ्यांची मन आणि निर्भीड आणि निडरपणे त्याने बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा आल्यात
त्या 90-91 धावांचं लक्ष इथे उभं करण्यात आलं. 91 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. ग्रुप ग्रामपंचायत वर्ष आयोजित सरपंच चषक 2024 मध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय रोहा पोलीस निरीक्षक मोपडे साहेब आलेत. त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी सरपंच अमितजी मोहिते साहेब, उपसरपंच शांतीशील तांबे, माजी सरपंच नरेशदा पाटील आणि रामाशेठ म्हात्रे, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करूया. जॉईंटमध्ये असतील रामाशेठ नागती, गणेशजी शिवलकर, तुषारजी शिंदे, उतेशजी कांबळे, दीप्तीताई नाडकर्णी, नीलमताई देशमुख, रामसाहेब करंजे हे सुद्धा या सत्कारासाठी जॉईन झाले. त्यांना मनपूर्वक आणि वालेकरांना आणि लक्ष्मणजी मोहिते साहेब आपण सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्यात. आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. अगदी आपल्या कामकाजात व्यस्त असताना मोपडे साहेब आपण वेळात वेळ काढून आलात. आपलं मनपूर्वक आभार. मी जनार्दन पेडवी साहेबांना पुढे आमंत्रित करेन. आपला सुद्धा यथोचित मान सन्मान या ग्रामपंचायतीच्या वतीने केला जाईल. पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती असेल. जनार्दन पेडवी साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. हनुमंतराव धायगुडे साहेब आमचे सहकारी मित्र आपण सुद्धा या. आज सिव्हिल ड्रेसवर आहात त्यामुळे ओळखून नाही आलं तर अगदी क्रिकेटला मैदानात उतरणं असा तुमचा आज गणवेश आहे. पेहरावा अतिशय सुरेख आज, कारण खाकी वर्दीतील माणूस किंवा ट्रॅफिक मध्ये ती व्हाईट वर्दी या दोनच वर्दीत दिसणार माणूस, आज मात्र टी शर्ट मध्ये दिसतोय. सरपंच साहेबांना विनंती असेल. उतेश कांबळे, सन्माननीय मनोहर सपकाळ माजी सदस्य, तसेच सन्माननीय नंदकुमार शिंदे साहेबांना आपण सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा पुढे यायचं आहे. इथे कालपासून शिंदेचा नुसता बोलबाला आहे आणि तुम्ही शिंदे इथे नव्हतेत, आता आलेत. अगदी जयेश भोसले सांगतात शिंदेशाही हे आहेत आपले कोरियन जी करन्सी दाखवली तर त्यांचे पिताश्री सन्माननीय नंदकुमारजी शिंदे साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. इथे सुद्धा यथोचित मान सन्मान केला जातोय. आता आपण थोडे सत्कार थांबवणार आहोत आणि कारण सामन्याला सुरुवात होईल. वाडकर आणि मोकल साहेब आपण सुद्धा या आणि व्यासपीठावर विराजमान होऊन घ्या. आपण आता ह्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम नंतर करू. पहिल्या चेंडूवर इथं विकेट गेलेली आहे. चेंडूवर पहिला गडी गारद, पण गारद होऊन चालणार नाही. वादळ उठवावं लागेल, वादळ घोंगवावं लागेल. आदर्श नगर मध्ये सरपंच चषक न्यायचा असेल तर मात्र इथं जद्दोजहद करावी लागेल, धुवाधार खेळी करावी लागेल. मग नवीन फलंदाज मैदानात आलाय, नाव आहे विनायक.
विनायकला तारणहार बनवावा लागेल, आपल्या संघासाठी जद्दोजहद करावी लागेल आणि इथं मात्र षटकारांची चौकारांची आतषबाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर यश पाटील. चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय, मी म्हटलं, आणि अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. केला जातोय चेंडूचा पाठलाग, चांगलं क्षेत्ररक्षण करायला लागतंय, धावा वाचवावं लागेल. सेव्हिंग महत्वाची आहे, सेव्हिंग करणं गावाची गरज आहे. इथं धावा वाचवा, पैसा वाचवा, वेळ वाचवा, पाणी वाचवा, हे तुमच्या भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे. तुम्हाला वाचवावंच लागेल, तरच पुढचा भविष्य उज्ज्वल आहे. विचार करा, पाण्याचा एक थेंब नसेल तर तुमचा जीव जाईल, वेळेला पैसा नसेल तर तुमचा किती मोलाचा जीव जाईल. इथं मात्र चांगल्या पद्धतीचा पुन्हा एकदा फटका, दोन क्षेत्ररक्षकांना चकून अगदी सुईमध्ये धागा ओवा त्या पद्धतीचा फटका, अप्रतिम चौकार. पत्रकार सचिनजी साळुंके साहेब, आपणास विनंती असेल पुढे यायचं आणि आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. यश पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू, चांगल्या पद्धतीचा चेंडू फसला, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाज स्वतः जाईल. यश पाटील घेतोय झेल आणि समाप्त करतोय. फलंदाज विनायकचा खेळ. यश पाटील गाजवतोय, अख्खी पडवल गाजवतोय. अख्खी पडवलची ती फलंदाजी पाहायला पाहिजे होती. शेवटचे 4 चेंडू अख्खी पडवलचे सुद्धा आज रील बनेल. डिम्स क्रिकेट कौस्तुभ पाटील याच्यावर लक्ष नक्कीच केंद्रित करतील. काय अप्रतिम 4 चौकार ठोकलेत. काल फॉर्म मध्ये सूरज मात्रे, आज अख्खी पडवल आणि पाटलांचा बोलबाला कायम आहे. नाव आहे आपण ज्याची चर्चा कायम करत असतो, तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर यश पाटील. चांगल्या पद्धतीचा चेंडू, पंच नाराज, पंच करतील दंडित. घेतली जाईल अवांतर स्वरूपाची एक धाव. या अवांतर स्वरूपाच्या धावा आपल्या संघासाठी तारक ठरणार नाही, मोठे पटके खेळावे लागतील. इथं मात्र जद्दोजहद करावी लागेल. इथे बघा, वर्षे ग्रामपंचायतीवर प्रेम करणारे सर्व मान्यवर आले, त्यांचं यथोचित मान सन्मान चालूच आहे. इथं सामना सुद्धा चालू आहे, कारण सरपंच अंतिम टप्प्यात आलाय. हा मात्र सन्मान दिलाय नक्कीच यश पाटीलला. प्रशांत जंगम ज्या खेळीसाठी प्रसिद्ध आहे, ती वादळी खेळी करावी लागेल आपल्या संघासाठी. एक धक्का दिलाय, अजून एक धक्का द्यावा लागेल. मात्र हा जोर का धक्का असेल, त्यासाठी तब्बल 90 धावांचा पाठलाग करावा लागेल. अशक्य असे आव्हान मात्र शक्य कधी होऊ शकतो, त्यासाठी मात्र तुम्हाला मनगटी फटके खेळावे लागतील आणि तिथं तुम्हाला मात्र नशिबाची साथ मिळावी लागेल. नशिबाची साथ कोणाला मिळते हे पाहावं लागेल. सनी लिओन वर्षे की दीपेश 11 आदर्श नगर भुवनेश्वर संघाला. चांगल्या पद्धतीची एक लिडिंग एज पाहायला मिळाली होती. जरासा झेल सुटलाय, सागर कांबळे झेलच्या मागे होते. चांगला प्रयत्न होता, आवाक्या बाहेरचा झेल होता, पण मात्र प्रयत्न सोडले नाही. कोणत्या प्रकारची धाव मिळाली नाही आहे. षटक क्रमांक पहिला समाप्त होते, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 8 धाव फलकावर. 2 बाद 8 अशी नाजूक अवस्था आहे आदर्श नगर संघाची. अजूनही 24 चेंडू आणि 83 धावांची गरज आहे. शक्य होऊ शकते 20-20 धावा करायच्या आहेत, मध्ये एखादा 21-22 करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रवण माळी. इकडे वाडकरांची स्माईल बघा. आहा, सर्व मान्यवरांचं मैदानात लक्ष आहे. रामाशेठ मात्रेंचं मात्र खेळपट्टीवर लक्ष आहे. ते आहेत दक्ष, त्यांचं आहे सर्व क्रिकेट संघावर लक्ष. नरेश पाटील आहेत. आता डोक्यात विचार चालू असेल, सनी लिओन वर्षे संघ अंतिम फायनल मध्ये गेलाय, फायनल मारेल आणि हा कप वर्षाला नेतील आणि या दुसऱ्यांदा हॅट्रिक, दुसरा कप जिंकण्याचा मान पटकावतील का. चांगला पद्धतीचा फटका होता, त्याला सन्मानपूर्ण पद्धतीने ढकललाय. केवळ मिळेल 1 धाव. कांतेश यांची सुद्धा मेहनत भरपूर आहे या स्पर्धेदरम्यान.
2-3 दिवस त्यांची सुद्धा आपण मेहनत पाहिली. निलेश पडवळ यांची सुद्धा मेहनत आपण पाहिली. अगदी शाल असेल, सन्मान चिन्ह असेल, पाणी असेल, चहा असेल, या व्यवस्थापनामध्ये ते सुद्धा कुठे कसूर करत नाही. आणि त्यांच्यासाठी हा मारलेला फटका मात्र तो त्यांच्या खेळाडूच्या गेल्या हातात अगदी गोदीत आणि फलंदाजाचा खेळ होतोय समाप्त. अजून एक बसतोय हादरा आदर्श नगर संघाला. ज्याच्याकडून क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय, आता मात्र फलंदाजाची अपेक्षा त्याच्याकडून करायला लागेल. चांगल्या पद्धतीची फलंदाजी तो करेल का, साकारेल का आपल्या आदर्श नगर संघासाठी. फुलटॉस पद्धत चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय आणि चांगल्या पद्धतीचा फटका येतोय. 4 धावा देऊन जातो. या 4 धावा समाधानकारक असेल सध्या तरी आदर्श नगर संघाला. 13 धावा धाव फलकावर. मात्र काय स्टाईल मध्ये मैदानात फिरतायत, कारण त्यांची सुद्धा स्टाईल, कारण त्यांनी सुद्धा दम लावलाय आणि आता मात्र समोरच्या संघाला दम लावलाय वरसे संघाने. पण मात्र क्रिकेट आहे, अनिच्छा खेळ आहे. क्रिकेट राजकारणी सरडा, कधी रंग बदलेल याचा नियम नाही आहे. 20 चेंडूने 78 धावांची गरज आहे. चांगल्या पद्धतीचा भला मोठा धावांचा डोंगर नक्कीच आदर्श नगर संघासमोर ठेवलाय. पण मात्र त्याचा सुद्धा पाठलाग करावा लागेल आदर्श नगर संघाला. त्याच कारणास्तव अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहतोय श्रवण माळी. सलग दुसरा सरपंच चषक. सरपंच किती हुशार आहेत बघा, माननीय नरेश पाटील. ते आठवण करून देतात, माझ्या कारकिर्दीतला एक चषक त्यांनी मारलाय, अमित मोहितेंच्या कारकिर्दीतला चषक पण आम्ही वरसेवाल नेणार, आमचे 2 चषक होणार. अजून सामना संपला नाहीये. कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यात आहे. रामा मात्रेंचं काल अगदी त्यांचं तोंडाजवळचं बोट असती असती डोळ्यापासून अगदी डोक्यापर्यंत गेला होता. पण मात्र तो गेम मास्टर प्लॅन असतो त्यांच्या डोक्यातील आणि मैदानात तसा त्यांचा खेळ त्यांच्या संघाने खेळला होता. मैदानात पाणी उपलब्ध करायचं आहे. 18 चेंडू आणि 76 धावांची मोठं आव्हान आहे. अमितजी मोहिते यांना थोडा टेन्शन आला होता दुपारच्या सत्रात, कारण सरपंच आहेत. दोन्ही चषक जर वर्षेला गेले तर मग माझ्या सरपंच कारकिर्दीत दोन्ही चषक वर्षेला गेले तर जरा ते टेन्शन मध्ये होतं. टेन्शन रिलीज केला आदर्श नगर संघाने. एक संघाला तिथून जरा माघारी पाठवलं आणि आदर्श नगरी भुवनेश्वर जरा आत एंट्री केली आणि त्याच कारणास्तव थोडे थ्रिल झाले. कारण आता मात्र थोडा जल्लोष आदर्श नगर संघामध्ये पण होईल, थोडा गणराज मध्ये होईल आणि डबल धमाका नक्कीच वर्षे संघामध्ये होईल. तिसरं षटक घेऊन येते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज यश पाटील. पाटलांना अगदी बैलगाडी क्षेत्रात आपला नाव असा कोरून ठेवलाय आणि यश पाटीलने वर्षे संघात आपला दबदबा कायम निर्माण करून ठेवलाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी यश पाटील. यश पाटील वेगावर स्वार होणारा गोलंदाज. जयेश भोसले म्हणतात की यश पाटील आहे ना, आज पाटलांचा बोलबाला आहे. यश पाटील कशा चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रतिकरण यश पाटीलच्या माध्यमातून पाहत आहे आणि त्याच्या विरोधात हा मात्र टोलवलाय. एक जबरदस्त फटका आणि यामुळे धावा चेंडूवर मिळतील तब्बल 6 धावा मिळेल.
पंच नाराज. चांगल्या पद्धतीची चेंडू मगाशी वेगावर स्वार झाला होता, आता थोडा स्लोअर वन चेंडू केला. कलात्मक गोलंदाजी ही गोलंदाजाची खासियत असते आणि त्यात यश पाटील माहीर आहे आणि म्हणूनच तो आज इथं स्वार आहे. आता मात्र इथं एक फ्लायटेड डिलेव्हरी पाहिली आणि यामध्ये प्रशांत जंगम फासला, सुरेख झेल घेतला आणि प्रशांतच्या जंगमच्या खेळीचा होतोय अंत आणि मिळेल डीजेला संधी. स्पर्धा आपण आयोजित केलीत. या स्पर्धेदरम्यान आपलं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. चांगलं नियोजन केलं, कमी वेळात ही स्पर्धा आपण मनात आणलीत, सत्यात उतरवलीत आणि या स्पर्धेत सर्व संघांनी ज्या 16 संघांनी भाग घेतला त्या सर्व संघांचं मनपूर्वक आभार मी या स्पर्धेदरम्यान मानतोय. पंचांनी दिलेला निर्णय मान्य केला आणि चांगला अगदी कोणताही निपक्षपाती आपण खेळ केला, त्यामुळे सर्वांचं कौतुक. हा एक स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकायचा यश पाटील काय गोलंदाजी करतोय, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि चांगल्या संघाची षटकाची शांत होते. 12 आहे पण साथीला आमदार खासदार आहेत ते म्हणजे ते कोण आहेत तर रामाशेठ म्हात्रे आहेत, रामाशेठ नागते आहेत, नरेश पाटील आहेत, शांतिशील तांबे उपसरपंच आहेत, गणेश शिवलकर आहेत, तुषार शिंदे आहेत, किशोर पाटील आहेत, उतेश कांबळे, निलमताई देशमुख आहेत, दीप्तीताई नाडकर्णी आहेत. हार्दिक सोमाने स्वागत करतोय. दुर्गेजी नाडकर्णी असतील, यतीनजी धुमाळ या स्पर्धेदरम्यान सुमित वाडकर, मग कांतेश यांनी सुद्धा चांगली पद्धतीची मेहनत केली. विलास बाळू पडवळ, दीप वायडेकर, राकेश मामुनी, राकेश बामुगडे आणि विलास विशेष आभार आपण नंतर मानूच. नितीन भोईर असतील, निलेश पडवळ असतील, ही पडद्यामागची धावपळ करणारी मंडळी महत्वाची आहे, त्यांना सुद्धा कसं विसरून चालेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. या स्पर्धेदरम्यान आपण शेवटच्या दिवशी ज्यांचा आवाज ऐकला सन्माननीय जयजी भोसले यांचा भोसलेशाही आवाज आपण ऐकलात. मी सरपंचाला विनंती करीन समालोचक जयजी भोसले यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. विनंती असेल आपण पुढे या. जयजी भोसले चांगल्या पद्धतीचा कोण अक्षय पंच असतील किंवा जे हे सर्व व्हिडिओग्राफी असेल, हे नियोजन असेल, त्यामध्ये तुषार शिंदेचा सुद्धा चांगला हातभार आहे, मोठा हातभार आहे. आणि तुषार शिंदे म्हटलं की क्रिकेटचं एक पर्व निर्माण करणारा आहे, चैतन्य निर्माण करणारा आहे, मनकावडा आमचा तुषार शिंदे. हॅलो त्या दरम्यान मी प्रदीप भोईर सर आपण सुद्धा विनंती करतोय, आपण सुद्धा या स्पर्धेला बहुमूल्य असा आवाज दिलात, आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. महेश देशमुख आपण पुढे यायचं आहे, किशोर पाटील आपण पुढे यायचं आहे, सरपंच साहेब आपण पुढे येऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. प्रदीप भोईर
अतिशय सुरेख आपण ही स्पर्धा अनुभवलीत. चांगल्या पद्धतीचं सर्वांचं योगदान. ज्यांचं कुणाचं नाव घेण्याचा राहिलं असेल आवर्जून चुकून, पण त्याने सुद्धा शाब्दिक मानाने त्याचं डीजे भाई डीजेचं सुद्धा कौतुक करायला गेला अप्रतिम. आणि त्या दरम्यान डिम्स क्रिकेट आणि कौस्तुभ पाटील यांची टीम आणि इन्स्टा लाईव्ह आकाश कडव. तसेच मंडपवाला अनिकेत धाटावकर आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपण आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. अनिकेत धाटावकर डिम्स क्रिकेट च्या वतीने आपला एक या स्पर्धेत आयोजन कमिटी महत्वाची असते. त्या आयोजनमध्ये अजिंक्य सुटे, संकेत शिंदे, सूरज म्हात्रे, आतिश पडवळ, प्रशांत जंगम, तुषार कांबळे, किशोर पाटील, राजू केळकर, शुभम हातकमकर, केशव शीत, दीपेश दिसले, सुमित वाडकर, अवधेश प्रजापती आणि विनायक मोहिते या सर्वांचं योगदान महत्वाचं राहिलं. अनिकेत धाटावकर आपण कुठं असाल तर आपला यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. एक मोठा विजय इथं पाहायला मिळते आणि सेलिब्रेशनची तयारी सूरज म्हात्रेकडून झालेली आहे. फक्त एक ऑफच्या इथे राहिलंय. हा चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर. वाईट